हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत मऊ, लुसलुशीत आणि अगदी ओठांनी खावा असा उपवासाचा दहीवडा. तर हा उपवासाचा दहीवडा कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारची घंटा वाजवायला सुद्धा विसरू नका. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. या ठिकाणी मी 2 बटाटे घेणार आहे. बटाटे जे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. उकडून त्याची साल जी आहे ती मी काढून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला हा बटाटा जो आहे तो आलं किसायच्या किसणीनं किसून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बटाटा किसून घेतल्यामुळं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गोळे जे आहेत ते राहत नाहीत. जर आपण बटाटा हाताने स्मॅश केला तर त्यामध्ये काही गोळे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मी इथं बटाटा जो आहे तो किसणीनं किसून घेतलेला आहे. पहिला बटाटा जो आहे तो किसून झालेला आहे. त्यानंतर तशाच प्रकारे दुसरा बटाटा देखील आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी दोन्ही बटाटे जे आहेत ते किसून घेतलेले आहेत. यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची जी आहे ती आपल्याला चवीनुसार सिलेक्ट करायची आहे. मला खूप तिखट असा वडा नको आहे. त्यामुळे मी मिरची घेताना 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या ज्या आहेत त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि या कट केलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण या किसलेल्या बटाट्याच्या किसामध्ये आपण ॲड करून घेऊयात. यानंतर मी 2 टेबलस्पून होईल इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. हा कूट देखील आपण यामध्ये ॲड करून घेऊयात. कूट जो आहे तो ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतके जिरे आहेत ते देखील ॲड करायचे आहेत. यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणून थोडीशी उपवासाची भाजणी किंवा साबुदाणा पीठ ते ॲड केलं तरी देखील चालेल. या ठिकाणी मी साबुदाण्याचं जे काही पीठ असेल ते मिक्सरला साबुदाणा बारीक करून घेतला होता आणि ते पीठ जे आहे ते मी थोडं-थोडं करून ॲड करणार आहे. याचा एक गोळा बनेल इतकं पीठ जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. जवळ-जवळ एक लहान वाटी किंवा 7 ते 8 टेबलस्पून इतकं आपल्याला हे पीठ लागणार आहे आणि त्यापासून एक व्यवस्थित बाइंडिंग तयार करून घ्यायचं आहे. या टिक्कीचे जेणेकरून आपल्याला छोटे-छोटे गोळे बनवता येतील आणि ते आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. त्यामुळं त्या प्रमाणात आपल्याला पीठ घालायचं आहे. पीठ घालताना खूप जास्त देखील पीठ घालायचं नाहीये, नाहीतर आपल्याला तोंडामध्ये सगळं पीठ-पीठ लागेल. म्हणून आपल्याला जितकं बाइंडिंगसाठी आवश्यक आहे तेवढंच पीठ घालायचं आहे. एक चांगलं बाइंडिंग जे आहे ते इथं तयार झालेलं आहे आणि इथं मी चेक करतीये की याचे गोळे तयार होतात का? तर या ठिकाणी माझे गोळे जे आहेत ते काय होत आहेत? तयार होत आहेत. त्यामुळे मी काय करणार आहे यामध्ये पीठ ॲड करायचं आता मी थांबवलेलं आहे. आता याचे आपण छोटे-छोटे गोळे घेऊन त्यापासून टिक्की तयार करून घ्यायची आहे. ही टिक्की बनवताना आपल्याला खूप जाड नाही, खूप पातळ नाही, मध्यम जाडीची, मध्यम उंचीची अशी ही टिक्की जी आहे ती तयार करून घ्यायची आहे. खूप जाड जर टिक्की बनवली तर ती आपल्याला भाजताना प्रॉब्लेम होईल. ती वरून भाजली जाईल आणि आतून कच्ची राहील. यासाठी आपल्याला टिक्की बनवताना त्याच्या जाडीचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या गोळ्यापासून आपण काय करूया छोट्या-छोट्या टिक्की ज्या आहेत त्या बनवून घेऊयात. अशा प्रकारे आपल्या सगळ्या टिक्की ज्या आहेत ते बनवून रेडी झालेल्या आहेत आणि ह्या टिक्की ज्या आहेत त्या आपल्याला आता शालो फ्राय करायच्या आहेत. टिक्की बनवतानाच मी एका बाजूला पॅन जो आहे तो गरम करायला ठेवला होता. पॅन व्यवस्थित गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करणार आहे. तेल आपल्याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तेल आपलं जर कमी पडलं तर टिक्की जी आहे ती आपली पॅनला चिकटण्याची शक्यता असते. त्यामुळं तेल जे आहे ते टिक्की पॅनमध्ये ॲड करण्यापूर्वी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊयात. पॅन जो आहे तो छानसा गरम झालेला आहे. आता तयार टिक्की ज्या आहेत ते आपण पॅनमध्ये ॲड करून घेऊया. सगळी टिक्की ज्या आहेत त्या एकसारख्या लावून घेऊयात आणि आपल्याला ह्या टिक्की ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे. मीडियम 1 ते 2 मिनिटासाठी आपण ती मीडियम ठेवतोय आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला जी आहे ती मंद करायची आहे. थोडंसं पॅन जो आहे तो फिरवून सगळ्या टिक्कीना व्यवस्थित तेल लागेल असं मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. त्यानंतर टिक्की जी आहे ती आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे. टिक्की आपली फ्राय होईपर्यंत आपल्याला एका बाजूला ग्रीन चटणी जी आहे ती आपण तयार करून घेऊया. चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत.
जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही मिरची जी आहे ती ॲड करू शकता. माझ्याकडची मिरची जी आहे ती खूप तिखट अशी मिरची नाही आहे. त्यामुळे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत. यानंतर थोडीशी कोथिंबीर जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूया. त्याचबरोबर या ठिकाणी 2 टेबलस्पून होईल इतकं शेंगदाणा कूट घेतलेलं आहे. शेंगदाणा कूट देखील आपण याच्यामध्ये ॲड करूया. यानंतर आपण याच्यामध्ये पाव होईल इतका लिंबू जो आहे, लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्या चटणीचा कलर जो आहे तो मेंटेन राहील. त्याचबरोबर थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता हे चटणी करेपर्यंत टिक्कीची एक बाजू जी आहे ती आपली भाजून झालेली आहे. आता आपण ती परतून घेऊया. परतण्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, इथं स्पूनचा वापर केलेला आहे. स्पूनचा वापर करून ती मी व्यवस्थित अशी सोडवून घेतेय. टिक्की जी आहे ती बघा आपली खालच्या बाजूने व्यवस्थित भाजली गेलेली आहे. याचप्रमाणे आपल्याला त्याची दुसरी बाजू देखील भाजून घ्यायची आहे. दुसरी बाजू भाजून घेण्यासाठी त्यावर मी पुन्हा 1 टेबलस्पून होईल इतकं तेल जे आहे ते सोडून घेणार आहे. जेणेकरून आपल्याला दुसरी बाजू देखील छान अशी भाजून घेता येईल. दुसरी बाजू भाजून होईपर्यंत आपण आता पुन्हा चटणी बनवण्याकडे येऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला थोडीशी साखर ॲड करायची आहे. पाव टेबलस्पून होईल इतकी साखर मी घेतलेली आहे. आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर ॲड करून घेऊयात. यानंतर मी यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं पाणी ॲड केलं होतं आणि हे जे आहे ते मिक्सरला सगळं मी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली हिरवी चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. हिरवी चटणी तयार होईपर्यंत टिक्कीची दुसरी बाजू देखील छानशी भाजून झालेली आहे. आता आपण गॅस जो आहे तो बंद करूया. टिक्की जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ती पूर्ण गार होऊन देण्यासाठी म्हणून ठेवून द्यायची आहे. टिक्की गार होतीये तोपर्यंत आपण दही वड्यासाठी लागणारं दही जे आहे ते तयार करून घेऊया. या ठिकाणी मी 1 बाउल होईल इतकं दही घेतलेलं आहे. ते आता मी एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे. यानंतर आपल्याला या दह्यामध्ये साखर ॲड करायची आहे. 1 टेबलस्पून होईल इतकी साखर आपण याच्यामध्ये ॲड करतोय. मी जे दही घेतलं होतं ते खूप आंबट असं नाही आहे. त्यामुळं 1 टेबलस्पून साखर जी आहे ती पुरेशी आहे. जर दही खूप आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता. साखर ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीसाठी म्हणून थोडंसं किंचित असं मीठ जे आहे ते ॲड करायचं आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे. थोडंसं पाणी ॲड करून एखाद्या रवीनं किंवा एखाद्या अशा तारेच्या विक्सनं तर ते सगळं जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर, मीठ, पाणी हे सगळं आपण दह्यामध्ये छानसं मिक्स करून घेतोय. त्याच्या गुठळ्या होता कामा नये अशा प्रकारे आपल्याला ते मिक्स करायचं आहे. हे आपल्याला मिक्स करण्यासाठी एक 3 ते 4 मिनिटं वेळ लागणार आहे. जेणेकरून साखर आणि मीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित विरघळलं जाईल. 3 ते 4 मिनिटं छानसं मिक्स झाल्यानंतर आपलं फायनली दही वड्यासाठी जे दही लागणार आहे ते रेडी झालेलं आहे. आता आपण दही वडा जो आहे तो सर्व्ह करण्यासाठी घेऊयात. एका डिशमध्ये तयार झालेल्या टिक्की ज्या आहेत त्या मी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत. यानंतर आपण तयार केलेलं जे काही दही होतं ते या टिक्कीवर आपण स्प्रेड करून घेतोय. इथं आपल्याला दही जे आहे ते सगळं दही लागणार आहे. पूर्ण टिक्की जी आहे ती दह्यामध्ये व्यवस्थित बुडली गेली पाहिजे. कारण थोड्या वेळानं टिक्की जी आहे ती दही ॲब्सॉर्ब करून घेणार आहे. त्यामुळे दही घालताना आपल्याला क्वांटिटी त्याची जास्त ठेवायची आहे. दही स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर थोडीशी हिरवी चटणी जी आहे ती ॲड करून घ्यायची आहे. खूप काही हिरवी चटणी आपण घालत नाहीये. त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर आहे ती देखील सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. यामुळं आपला दही वडा जो आहे तो टेस्टी तर होणारच आहे. त्याशिवाय तो दिसायला देखील अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता मी लाल मिरची पावडर जी आहे ती सगळीकडे स्प्रेड करून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर देखील आपल्याला यावर सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. यानंतर मी थोडेसे मसाला शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे जे आहेत ते उपवासाचे शेंगदाणे आहेत किंवा बटाटा चिवड्यामध्ये जे तुम्हाला शेंगदाणे दिसत असतील ते शेंगदाणे सेपरेट करून घेतले आणि ते वापरले तरी देखील चालतील. तर थोडेसे शेंगदाणे देखील स्प्रेड करून घेते जेणेकरून आपल्याला तो वडा खाताना थोडेसे दाताखाली शेंगदाणे येतील. शेंगदाणे स्प्रेड करून आपले झालेले आहेत. यानंतर मी इथे उपवासाचा बटाट्याचा चिवडा घेतलेला आहे. तो देखील आपण थोडासा स्प्रेड करून घेऊया. त्यामुळं
त्याची देखील चव या दहीवड्यामध्ये ऍड होऊन जाईल. रेग्युलर आपण ज्यावेळी दहीवडा खातो त्यावेळी आपण त्याच्यामध्ये शेव आपण स्प्रेड करतो. तर या ठिकाणी मी काय केलेलं आहे, बटाट्याच्या चिवड्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे देखील आपल्या दहीवड्याची टेस्ट जी आहे ती आणखी वाढणार आहे. अशा प्रकारे फायनली आपला उपवासाचा दहीवडा जो आहे तो खाण्यासाठी म्हणून रेडी झालेला आहे. तुम्ही देखील हा उपवासाचा दहीवडा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा दहीवडा कसा वाटला. तर ही होती आपली आजची मऊ, लुसलुशीत आणि अगदी ओठांनी खावा असा उपवासाचा दहीवडा बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.